ते आहेत 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। सन्मान चिन्हासाठी सौजन्य आपण या ठिकाणी पाहताय उर्से गावचे उद्योजक सन्माननीय सोमनाथ शेठ धामणकर आणि उर्से गावचे उद्योजक सन्माननीय अविनाश भाऊ गायकवाड या दोन्ही मान्यवरांकडून सन्मान चिन्हासाठी सौजन्य या स्पर्धेच्या निमित्ताने आहे। पुन्हा एकदा तानाजी यावेळेस तिथे मात्र आपण पाहणार आहोत पंच काय निर्णय कळवतील हे आपण या ठिकाणी मात्र कळवलं जाईल। नो बॉल आहे का हा चेक केलं जाईल। तिसऱ्या पंचांकडे आपण या ठिकाणी पाहतोय निर्णय आलाय। टीव्ही अंपायर्स निर्णय या ठिकाणी कळवतील आणि अनिल माळी सर या ठिकाणी आपण पाहताय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत। या ठिकाणी हनुमंत शेकावत साठी प्राइज आले। मावळभूषण दत्ता पवार डीपी यांच्याकडनं हनुमंत शेकावतनं जी अंकित बुंबकची विकेट घेतली त्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे। एक जबरदस्त हनुमंत शेकावत देणाऱ्यानं देत जावे घेणाऱ्यानं घेत जावे देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत। हनुमंत शेकावत यांच्यासाठी दत्ता पवार डीपी यांनी प्राइज दिले। पहा मन किती मोठं असावं हे दत्ता पवार यांच्याकडनं आपण पाहताय। उद्या या स्पर्धेमध्ये या ठिकाणी खेळायला येणार आहेत मात्र आज ते सराव सत्रामध्ये असतील आणि सराव करत असताना देखील या ठिकाणी हनुमंत शेकावत या खेळाडूवरती केलेलं प्रचंड मोठं प्रेम आणि त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव म्हणून हे 500 रुपये दिलेत। या 500 रुपयाचा हनुमंत शेकावत तुम्ही सदुपयोग करा कारण दत्ता पवारने तुमच्यासाठी प्राइज दिले। हनुमंत यांच्या चेहऱ्यावरती मात्र हास्य आहे। निर्णय आपण या ठिकाणी पाहतोय नो बॉल तिसऱ्या पंचांकडून निर्णय आलाय। इट्स अ नो बॉल। पुढचा चेंडू फ्री हिट उघडा डोळे पहा नीट। खोलवर टप्प्याचा चेंडू तिथे आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट आहे। जमिनीला समांतर फटका मैदानावरती खेळून काढला जाईल। ऑन साइडला चेंडू होता तिथे मिड विकेट मध्ये चेंडू अडवला जातोय। सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर क्षेत्ररक्षणापाठोपाठ एक सिंगल धावफलक एका धावेच्या मदतीने वाढला गेला। 55 धावा धावफलकावरती आहे। स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय विलास शेठ पिसाळ यांचं या ठिकाणी शुभागमन। स्वराज्य चषक 2025 च्या स्पर्धेच्या निमित्ताने 5व्या दिवसासाठी मनापासून स्वागत। खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक दूरवरती आहे। एक टप्पा घेत चेंडू कव्हर केला जाईल। डीप काऊ कॉर्नर मध्ये आपण पाहताय सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर फेक मैदानावरती आली तोपर्यंत एक सिंगल आहे। थेंबे थेंबे तळे साचे बूंद बूंद से बनता है सागर क्षणाक्षणांनी बनतो युग। एक एक धावेडा आज आपण पाहताय। इथे मात्र 11 चॅलेंजर्स देहू रोड संघाचं धावफलक पुढे जाताना पुन्हा एकदा तानाजी काकडे इथे आपण पाहतोय गोलंदाजीचा विध्वंस इथे आपण पाहिलं तर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला। अतिशय दर्जेदार नेत्रदीपक गोलंदाजी पाहताय। तानाजी काकडेकडनं 2 षटकं केलीत 2 गडी बाद करत असताना 24 धावा खर्च केल्यात आणि तानाजी काकडेचं षटक क्रमांक 5वं मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र संपलं जाईल। योगेश दादा गराडे स्पोर्ट्स फाउंडेशन परनवडी अर्थात 11 चॅलेंजर्स देहू रोड संघ पहिल्या डावासाठी फलंदाजी करत असताना 8 गडी बाद 56 धावा 5 षटकाच्या समाप्तीनंतर। षटक क्रमांक 6 मैदानावरती सुरू होतोय। अमित परदेशी यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय। जबाबदारी दिलीत आणि यावेळेस मात्र हा चेंडू तिथे आपण पाहिलं तर फलंदाजाने फटका खेळला होता। अतिश यांच्या बॅटमधनं चेंडू ऑन साइडला मिड विकेटला पाहायला मिळाला। दरम्यान मात्र एक सिंगल वेगवान धाव या ठिकाणी मैदानावरती येताना पाहायला मिळाली। षटक क्रमांक 6 ला इथे झालेली सुरुवात महानदीप 16 क्रिकेटचा थरार क्रिकेटचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये जे मात्र संपन्न होत आहे। गोलंदाज पुन्हा एकदा अमित परदेशी। हा चेंडू मात्र पुन्हा एकदा डॉट निर्धाव पाहायला मिळेल। स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी पाहताय जनसेट साठी सौजन्य मिळालेला आहे। सोमाटणे गावचे उद्योजक सन्माननीय ऋषिकेश दादा मोरे या मान्यवरांचे देखील मनापासून आभार असणार आहे। ऋषिकेश दादा मोरे उद्योजक सोमाटणे गाव यांचे देखील मनापासून आभार। प्रत्येक दिवसासाठी प्लेयर ऑफ द डे बॅट कॅप आणि सेफ्टी गार्ड आपण या स्पर्धेच्या निमित्ताने पाहताय आणि त्या बक्षिसाचं सौजन्य देणार आहे। सन्माननीय नवनाथ शेठ धामणकर आणि देवेंद्र शेठ धामणकर या मान्यवरांचा आभार आणि यावेळेस शुभम जाधवला देखील परतावं लागते माघारी। बिग विकेट डाऊन धक्का क्रमांक 9 शुभम जाधव मैदानावरती बाद। थँक्यू। त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं अंपायर डीएन रॉक यांच्यासाठी सौजन्य आपण या ठिकाणी पाहताय। उद्या या स्पर्धेचा महाअंतिम दिवस आणि उद्या डान्सिंग अंपायर
सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूर तालुक्यामधून दीपक नाईक नवरे अर्थात डीएन रॉक डान्सिंग अंपायर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आणि त्यांचं अंपायरसाठी सौजन्य मिळालेलं आहे। पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय कैलास भाऊ लांडगे यांच्या माध्यमातून आहे। स्टंप व बॉलसाठी सौजन्य उरसेगावचे उद्योजक राजूभाई पठाण आणि उद्योजक सन्माननीय ज्योतिबा शेठ वाळुंज या मान्यवरांकडून स्टंप व बॉलसाठी सौजन्य मिळाले, धन्यवाद असेल। षटक क्रमांक आपण पाहतोय 6व्या क्रमांकाचं प्रगतीपथावर आहे। अमित परदेशी गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये धावताना पाहायला मिळेल। अजय पुष्टी यांना आपण या ठिकाणी पाहताय। शेवटची विकेट्स आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जी शिल्लक राहिलीत, एका बाजूला अतिश आहे, दुसऱ्या बाजूला जय आणि हा डाव मात्र सावरावा लागणार आहे। मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणी फक्त लढवडा, उशक काल होता होता काळ रात्र आली, उठा पुन्हा एकदा पेटव्या त्या मशाली। आज मैदानावरती ती मशाल पेटवावी लागेल, एक चांगला क्रिकेट खेळावा लागेल आणि तिथे आपण पाहताय जय यांच्या बॅटमधनं मात्र हलक्या हाताने फटका खेळला जातोय। स्वतः गोलंदाज अमित परदेशी आपण पाहताय चेंडू कव्हर करायचा प्रयत्न करेल। 16 धावा आतापर्यंत अमित परदेशी यांनी मात्र खर्च करताना पाहिल्यात तर 2 विकेट्स त्यांच्या नावावरती देखील इथे पाहायला मिळाल्यात। अमित परदेशी गोलंदाज पुढे एकदा तयार। हा चेंडू पुन्हा एकदा इथे आपण पाहताय फ्रंट फुटला येऊन खेळायचा प्रयत्न जय यांचा जो मात्र मैदानाच्या आतमध्ये असफल ठरतोय। षटक क्रमांक देखील संपला जाते। 6व्या क्रमांकाचा 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जातोय आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना योगेश दादा गराडे स्पोर्ट्स फाउंडेशन 11 चॅलेंजर्स देहू रोड संघ 9 गडी बाद 57 धावा 6 षटकाच्या समाप्तीनंतर। BSK थँक्यू। षटक क्रमांक 7 मैदानावरती सुरू होते आणि 7व्या षटकासाठी प्रणव भेगडे गोलंदाज आपण पाहताय इथे मात्र मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल। फुलटॉस चेंडू आणि त्या चेंडूला पाठवलंय थेट सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम। षटकार 6 धावा। सपने में मिलती है तो कुड़ी मेरे सपने में मिलती है। त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्तानं विशेष सहकार्यामध्ये या ठिकाणी आपण पाहताय उरसेगावचे पोलीस पाटील सन्माननीय गुलाबराव आंबेकर यांच्याकडनं 5000 रुपयांची देणगी या स्पर्धेच्या निमित्तानं मिळाली। गोलंदाज पुढे एकदा। हा चेंडू मात्र प्रणव भेगडे याचा मात्र डॉट पाहायला मिळेल। सीआई युनियन लीडर सन्माननीय संदीप शेठ धामणकर यांच्याकडनं 5000 रुपये, त्याचप्रमाणे उद्योजक गणेश शेठ धामणकर यांच्याकडनं 5000 रुपये, शिवशक्ती ऑडिओ डिजिटलचे सर्वेसर्वा उद्योजक सन्माननीय विशाल अण्णा नवघणे यांच्याकडनं 5000 रुपयांची देणगी या स्पर्धेच्या निमित्तानं पाहताय। गोलंदाज पुन्हा एकदा प्रणव। शॉट ऑन पुल केलाय, पॉवरफुल ब्रँडेड स्ट्रोक, चेंडू आउट ऑफ द स्टेडियम, आउट ऑफ द पार्क, 6 रन षटकार। त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्तानं पवनसिंह घारे उद्योजक यांच्याकडनं 5000 रुपयांची देणगी पाहताय। त्याचप्रमाणे उद्योजक उरसेगाव सन्माननीय आदित्य शेठ धामणकर यांच्याकडनं 5000 रुपयांची देणगी या स्पर्धेच्या निमित्तानं आहे। त्याचप्रमाणे प्रामुख्याने देणगीदार म्हणून लाभलेले 3000 रुपयांसाठी साईनाथ शेठ धामणकर माननीय स्वर्गीय विश्वनाथ काका गोरे यांच्या स्मरणार्थ चिन्मय गोरे काका यांच्याकडनं 3000 रुपये आणि अविनाश शेठ वाळुंज यांच्याकडनं 3000 रुपयांची देणगी या स्पर्धेच्या निमित्तानं मिळाली। त्याचप्रमाणे 2000 रुपयाच्या देणगीमध्ये मंगेश शेठ कारके, भागुजी धामणकर, सचिन शेठ धामणकर, नवनाथ शेठ कारके, विलास शेठ पिसाळ, देवीदास शेठ शिंदे, अक्षय ठाकूर यांच्याकडनं 2000 रुपयांची देणगी या स्पर्धेच्या निमित्तानं मिळालेली आहे। आपण त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पाहताय कानिपनाथ वार्लेकर, सुधाकर शेठ शिंदे, निलेश शेठ धामणकर, सुनील शेठ धामणकर, दीपक शेठ धामणकर, कैलास वाल्हेकर, पवन कारके, नामदेव नवघणे, दीपक शेठ धामणकर यांच्याकडनं 2000 रुपयांची देणगी या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी पाहताय। गोलंदाज पुन्हा एकदा। सुंदर फटका, यावेळेसचा फटका तिथे मात्र फसला होता आणि चेंडू तिथे आपण पाहताय व्यवस्थित कलेक्ट झाला नाही, हातामध्ये आला नाही। शेवटची विकेट्स इथे मात्र शिल्लक आहे आणि तिथे मात्र मिळालेले जीवदाड।
अतिशकडे देखील ताकद आहे, क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहताय जय मात्र आता आपण पाहताय संत सावध सुरुवात करणार का, शेवटच्या विकेटसाठी भागीदारी होणार का, पार्टनरशिप रचली जाणार का, हे मात्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत. डावफेज आखले जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय तळेगाव ट्रेकर्स या संघाकडनं समोरच्या बाजूला चेंडू फ्लिक करायचा होता. प्रणव भेगडे आपण पाहताय सावधतेने डिफेन्स, चेंडू मात्र अडवला जाईल, चेंडू कव्हर केला जाईल. फॉलो थ्रू मध्ये आपण पाहताय पायांच्या सहाय्याने मात्र चेंडूला तिथे मात्र अडवण्यासाठी प्रयत्नशील राहिलेत. स्पर्धेच्या निमित्तानं 2000 रुपयांच्या देणगीदारांमध्ये कृष्णा शेठ वाल्हेकर, योगेश शेठ घारे, गौतम शेठ धस, चेतनदादा ठाकूर आणि जयराम शेठ खोंडगे या सर्व मान्यवरांचं देणगीदारांचं स्वराज्य चषक 2025 स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से मावळ या आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक, मनापासून, अंतकरणपूर्वक आभार, धन्यवाद. यावेळेस पुन्हा एकदा एक क्लास दाखवलाय, जबरदस्त स्ट्रोक, नेत्रदीपक फटका, चेंडू पॉइंट मधनं निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4, चौकार. षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. योगेश भाऊ गराडे स्पोर्ट्स फाउंडेशन परंदवडी अर्थात देहूरोड चॅलेंजर्स 11 चॅलेंजर्स देहूरोड या संघाला आपण पाहताय 9 गडी बाद 74 धावा धावफलकावरती आहेत आणि 35 मिनिटांचा जो काही कालावधी दिला होता तो मात्र या ठिकाणी संपलेला आहे. तळेगाव ट्रेकर्स या संघाला विनंती असेल तुमचा एक प्लेयर 38 सर्कल मध्ये घ्या, आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी तुम्ही आतमध्ये घ्या. 38 मिनिटांचा कालावधी आतापर्यंत ओलांडलेला आहे. आपण 35 मिनिटांचा कालावधी एक डाव एक इनिंग साठी दिलेला आहे की त्यामध्ये तुम्हाला 8 षटकं कंप्लीट करायची. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन 35 मिनिटांमध्ये 8व्या षटकातील एक चेंडू जरी मैदानावरती पडला पाहिजे, हा या स्पर्धेचा नियम. पुन्हा एकदा शॉट ऑन पुल, पॉवरफुल स्ट्रोक, षटकार, 6 धावा. थँक्यू. अतिशय फटके देखील पुन्हा एकदा आपण पाहतोय 11 चॅलेंजर्स देहूरोड या संघाला सामन्यामध्ये घेऊन येऊ शकतात. कोणाचा काळ कधी बदलेल, कोणाची वेळ कधी बदलेल क्रिकेटच्या खेळामध्ये सांगू शकत नाही, कारण एक चेंडूवरती एक धाव न निघणं म्हणजे क्रिकेट आणि एक चेंडूवरती एक षटकार खेळणं म्हणजे देखील क्रिकेट आहे. आज आपण पाहताय तो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. अतिशय जोरदार प्रयत्न पाहताय. 80 धावा धावफलकावरती 9 गडी बाद, शेवटचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहताय जन्मंजय. यावेळेस पुन्हा एकदा इथे मात्र काय पंच नक्की फिरणार आणि पंचांनी कळवलंय इट्स अ नो बॉल. नो प्लस 1 अशा 2 धावा इथे मात्र स्कोर कार्डला भर देतील. धावफलक 2 धावांच्या मदतीने वाढला जाईल. 82 धावा धावफलकावरती आल्यात. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल, प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. जन्मंजय गोलंदाजीच्या मार्कवरती धावतोय. हा चेंडू मात्र जन्मंजय याच्या बॅटमधनं जय या फलंदाजांसाठी मात्र अतिशय सुंदर पाहायला मिळाला. एक सुंदर बहरदार नियोजन आयोजन आपण पाहताय. स्वराज्य चषक 2025 भव्य पुलपिच बॉल टेनिसचा रणसंग्राम आणि उद्या या स्पर्धेचा महाअंतिम दिवस. उद्या डान्सिंग अंपायर डीएन रॉक पंढरपूरवरनं या ठिकाणी येणार आहेत. सांगवीमधनं निक्सन सर येतील आणि देहूरोड परिसरातील मायकल हा देखील या स्पर्धेची इथे उंची वाढवणार आहेत. यावेळी चेंडू अप्रतिम होता. एक टप्पा घे चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळाला. 4 धावा चौकारीतील. जन्मंजय याला आपण या ठिकाणी पाहताय शेवटचं षटक हाताळतो आहे. थोडासा महागडा ठरलेला गोलंदाज आहे कारण जय या फलंदाजाने देखील तिथे कामगिरी केली, फटके खेळलेत. यावेळेस मात्र सुंदर फटका, एक टप्पा घेत चेंडू जय यांच्या बॅटमधनं सीमारेषा पार. लगोपाठचा दुसरा सनसनीटी प्रहार. 4 धावा चौकार. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे तो एक गलत बात है. कोशिश करावी लागेल, प्रयत्न करावे लागेल. एका बाजूला आपण पाहताय अतिश 9 चेंडूमध्ये 22 धावा खेळतोय. 8 चेंडूमध्ये 12 धावा जय यांच्या नावावरती आहेत.
जन्मंजयचा खराब चेंडू, गुडघा टेक, तमाशा देख, चेंडू ऑन साइड मिड विकेट मध्ये, आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम, षटकार, 6 धावा. थँक्यू, धन्यवाद. षटकार खेळलाय जय यांनी, जबरदस्त नेत्रदीपक कामगिरी आहे. मॅच हारली म्हणून गेम संपत नाही, मॅच हारली म्हणून प्लेयर सुद्धा संपत नाही, कोणी नाव ठेवली म्हणून क्रिकेट खेळायचं थांबत नाही. आज हारले म्हणून कधी जिंकणार नाही असं क्रिकेट नाही. समोर कितीही मोठी बलाढ्य टीम असू द्या, जिद्द असेल तुम्ही जिंकल्याशिवाय राहू शकत नाही. कोणी नाव ठेवलं म्हणून तुमची जिद्द, चिकाटी, विश्वास सोडू नका. जग बघा, एक दिवस विजय नक्की तुमचाच असणार आहे. आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे, अतिशय जबरदस्त कामगिरी केली 11 चॅलेंजर्स देहूरोड संघ. असं वाटलं नव्हतं की हा संघ शतकापर्यंत पोहोचेल आणि 96 धावांवरती संघ जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा हा चेंडू इथे मात्र आपण पाहत आहे, इथे फलंदाज बाद असेल, उद्घोषणा झाली आणि डाव देखील संपला जाईल. 10 विकेट्स इथं मैदानावरती प्राप्त होताना पाहायला मिळाल्यात आणि योगेश दादा गराडे स्पोर्ट्स फाउंडेशन परंदवडी अर्थात 11 चॅलेंजर्स देहूरोड हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. इथे पहिल्या डावासाठी 10 गडी बाद झालेत, 96 धावा 8 षटकामध्ये बनवल्यात. तर तळेगाव ट्रेकर्स अर्थात अमोल शेठ कारके स्पोर्ट्स फाउंडेशन तळेगाव ट्रेकर्स तळेगाव या संघाला 8 षटकांमध्ये 97 धावांचं टार्गेट आव्हान मैदानावरती दिलेलं आहे.